आगे बढ़ेंगे तो मैं भी आगे बढ़ूंगा। मैं तो दुश्मन के साथ लढ रहा हूँ, तू कब लढेगा? तुम्ही जर घातला मला हार तरी मानणार नाही मी हार। मी होणार घोड्यावर स्वार, जेवढे घालायचे आहे तेवढे घाला मला हार। रामदासजी आठवले। प्राध्यापक विठ्ठल कांगणे व भीमकन्या कडूबाई खरात यांच्या प्रबोधन कार्यक्रमास कोपरगावात रेकॉर्ड ब्रेक गर्दी। विविध सामाजिक कार्यक्रमातून कोपरगाव येथे नामदार आठवले यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती निमित्त व संविधान सन्मान सोहळ्यानिमित्त सामाजिक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। रिपाईंचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या कार्यकाळात या कार्यक्रमासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती। पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात तसेच युवक जिल्हा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव दीपकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री रामदासजी आठवले साहेब हे स्वतः उपस्थित होते। या प्रसंगी माजी आमदार स्नेहलताई कोल्हे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील आठवले साहेब यांनी आपणच्या स्टाईल प्रमाणे उपस्थितांना मार्गदर्शन केले। या निमित्ताने रिपाईंचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या संपर्क कार्यालयाचे देखील नामदार आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे। सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध संविधान अभ्यासक व व्याख्याते विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान तसेच भीमकन्या कडूबाई खरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळाली। या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवर तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रणसंघ उघडण्यात आलं आणि काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार जवाटावर आणण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं। जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली। काँग्रेसच्या पाठीमागे पूर्वीच्या काळामध्ये जनता उभी होती, त्यावेळेला त्यांना सत्ता मिळत होती। आता 2014 पासून नरेंद्र मोदीच्या पाठीशी जनता आहे। इंडिया नावाची आघाडी, ही आघाडी नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये उभी आहे। त्यांचा विकासाचा रथ रोखण्यासाठी ते सगळे त्या ठिकाणी थांबलेले आहेत। पण मी इंडियाच्या आघाडीवाल्यांना सांगतो, जोपर्यंत आठवले पट्ट्या नरेंद्र मोदींच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांचा रथ अजिबात अडवता येणार नाही। किती प्रयत्न करा पण त्यांचा विकासाचा रथ पुढे पुढे जाणार आहे। त्याचा समृद्धी मार्ग झालेला आहे। मुंबईवरून नागपूर पर्यंत 7 तासामध्ये, मुंबईला पोहोचायला 3 तासामध्ये तुम्ही इथून पोहोचताय। विमानाने जायचं असलं तरी जायला 1 तास, अगोदर 1 तास, उतरायला 1 तास। त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक रोड जे आहेत, अनेक नॅशनल हायवे आहेत, नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत। या देशामध्ये जनधन योजनेचे अकाउंट 50 कोटी अकाउंट या देशामध्ये उघडण्यात आलेले आहेत। 51 कोटी अकाउंट। मुद्रा योजना जी आहे 50,000पासून 10 लाखापर्यंत विनाअट लोन मिळतंय। जवळजवळ 42 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे। जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे। ज्यांच्या घरामध्ये चुलीवरती स्वयंपाक बनवला जायचा, आमच्या आई वडिलांचे, आमच्या आई बहिणींचे डोळे लालबुंद व्हायचे। नरेंद्र मोदी यांनी ठरवलं की ज्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर नाही त्यांना गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आणि 10 कोटी लोकांना आतापर्यंत गॅस सिलेंडर देण्यात आलेला आहे। कुणाच्या घरामध्ये नसेल तर सांगा, गॅस सिलेंडर प्रत्येकाला मिळणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4 कोटी लोकांना घरं मिळालेली आहेत। कालच्या बजेटमध्ये 2 कोटी लोकांना आणि घरं देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य पुढची 5 वर्षे मिळणार आहे। 1 कोटी तरुणांना स्किल ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे। अनेक योजना ज्या आहेत, अनेक योजना या देशामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं 2024 मध्ये आपल्याला कसली चिंता अजिबात नाही। रिपब्लिकन पक्ष जो आहे, रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सोबत आहे। आणि या ठिकाणी आमचे विजय वागचौरे या ठिकाणी आहेत, आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, प्रकाश लोंढे आहेत, दीपक गायकवाड आहेत, सुरेंद्र थोरात आहे, जिल्ह्याचे युवा अध्यक्ष पप्पू बनसोडे आहेत, या तालुक्याचे अध्यक्ष अनिल रणनवरे
म्हणजे जे पूर्वीच्या काळामध्ये जे फक्त फिरवायचे भोवरे या तालुक्याचे अध्यक्ष झालेले आहेत अनिल रणनवरे. चांगला माणूस आहे, ताकदवारवाला माणूस आहे. अनिल भाऊ तुम आगे बढ़ो, अनिल सर तुम आगे बढ़ो. अनिल भाई आगे बढ़ेगे तो मैं भी आगे बढ़ूंगा. अनिल भाई आगे बढ़ेगे तो मैं भी आगे बढ़ूंगा. मैं तो दुश्मन के साथ लड़ रहा हूं, तू कब लड़ेगा. अनिल अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे, मजबूत कार्यकर्ता आहे. सगळे फुलं जी आहे ती फुलं मला वाटतं कोपरगाव तालुक्यामध्ये शिल्लक राहिली नसतील. आणि हार सुद्धा एवढा मोठा हार, जरी तुम्ही मला घातला असला हार तरी मी मानणार नाही अजिबात हार. मी तर होणार आहे घोड्यावर स्वार. मी तर आहे घोड्यावर होणार आहे स्वार. जेवढे घालायचे तेवढे घाला मला हार. त्यामुळे आपण सर्वजण जे आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सुरेंद्र थोरात नाव घेतलं ना. सोमनाथ लोकरे आहे, ठीक आहे. अखिलभाई शेख आहे, आणि शेख अमोल थोरात, पवन थोरात, ठीक आहे. संकेत मगर, आकाश जोशी आणि आपले प्रकाश कोपरे आज आपल्यामध्ये नाही. प्रकाश कोपरे पॅन्थरच्या काळामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिले. मी एकटा बॅग अडकवून मी बसमध्ये उतरून आणि गुड्याला मी आलो. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आपल्या अनेक सभा झाल्या. गावागावामध्ये पॅन्थरच्या छावण्या होत्या राहिल्या. गावागावामधले प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि कोपरगाव तालुका हा तसा अत्यंत महत्वाचा तालुका आहे. माननीय शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेनं भरधावपणे जाणारा हा तालुका आहे. या तालुक्यामधले जे काही प्रश्न असतील अजून ते प्रश्न सोडवण्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे. एकदा मी निवडणुकीमध्ये या ठिकाणी हरलो होतो. हरणं जितणं निवडणुकीमध्ये असतं. जर मला कदाचित जेवढ्याला संधी मिळाली म्हणजे या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, का मिळणार नाही मला या ठिकाणी संधी. ठीक आहे, तो काही विषय नाही. आमचे लोखंडेजी आमचे मित्रच आहेत. या ठिकाणचे ते खासदार आहेत. त्यांना तिकीट दिलं तर त्यांना निवडून आणायचं आहे. मला जर संधी माझी राज्यसभा 2024 पर्यंत आहे. त्यामुळे मी इथं काय फार आग्रही असं नाही आहे. परंतु जर मला मिळालीच ना संधी तर आम्ही चर्चा करून पाहणार आहोत. रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. चर्चा करून याच्यातून मार्ग आम्ही काढणार आहोत. आणि मला जर अशा पद्धतीची संधी मिळाली तर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझा नंबर लागणारच आहे. दुसऱ्यांचा कोणाला लागेल की नाही काय सांगता येत नाही, पण या पट्ट्याचा नंबर लागणारच आहे. त्यामुळे ठीक आहे, मंत्रिपदाचा विषय तर नाही आहे. मी काय मंत्री
नाचले तुम्ही. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला इथून पुढे त्यांच्या जयंत्या नाचून साजऱ्या करण्यापेक्षा कुठेतरी वाचून साजऱ्या करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून ते बोलण्यासाठी या ठिकाणी आलो. पहिल्यांदा विचार मंचावरील मान्यवरांना विनंती आहे, ज्यांचे नाव याच्यात लिहिले नाही माईच्यान तुम्ही खाली उतरा, नाही तर मला नाव घ्यावं लागेल. ज्याचे नाव याच्यात नाहीत त्याने मुकाट्या खाली उतरायचं, नाही तर त्याच्यात बी काही दलिंदर आहेत पहा. म्हणजे गावात म्हणले थांबरे यापाशी येऊन झापण आणि 2-4 झालं. आता गाणं झालं तर तरी बी त्याच्या याच्यात तेच जोश आहे का? आपला कार्यक्रम चालू काय, मला बोलायचं काय, शिट्ट्या मारायला मावशी नाचाली इथं. पहा लक्षात घ्या, सर्वात थांब तू हा शिट्ट्या बिट्या काहीच मारायचं नाही. आपला कार्यक्रम जरासा प्रबोधनात्मक आहे आणि आपल्याला त्याच्यावर बोलायचे. त्याच्यानंतर पुन्हा अनिल भाऊ कार्यक्रमाचं काही ओपन जाता नाही येईल, 2 झापणा हाणाच माहिती. आईन मला काही बोलायचं त्या टायमाला काहीतरी भरून हार म्हणून कामाचा विषय. इथं बसलेल्या प्रथमतः लक्षात घ्या, 5 मिनिटं आपल्याला या विचार मंचासाठी जोरदार टाळ्या होऊ द्याच्यात. विचार मंचासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याच्यानंतर कडूबाईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांच्या संचासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या ठिकाणी गरिबीतून कुठंतरी संरक्षण द्यावं लागतं, म्हणून इथं जे काही बाउन्सर आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्यानंतर किती दिवस आपण लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या, म्हणून एकदा आपल्यासाठी स्वतः टाळ्या होत्या. हा थांब पहा लक्षात घ्या, छान पद्धतीने नाचले तुम्ही, सर्व काही झालं. पण ते करत असताना मला एक विचाराची धुरा तुमच्या मागं जाताना सोडून जायची आहे. एवढ्या धावपळीतून आलो, तिथं आलेल्या फक्त युवकांना एक विनंती आहे, मला तुमच्याबद्दल बोलायचंय. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची गरज हे जे खाली बसलेत का यांना, हे विचार मंचावर बसलेल्या लोकांना नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला बाबासाहेब समजून घेणं काळाची गरज आहे. त्यासाठी हा विचार मंचावरले मान्यवरांना विनंती करतो, जरासं तुम्ही बी शांत बसा, नाही तर माझ्या टप्प्यात आले ते काही सुटत नाही. आपला नादच खुळा आहे भाऊ, टप्प्यात आला की कार्यक्रम फिक्सच आहे. हा द पॉवर ऑफ जय भीम. त्यामुळं इथं नाद करायचं नाही, सांगायचं तात्पर्य पहा लक्षात घ्या की ज्या गरिबीतून आपण पुढे आलो त्या ठिकाणी बसलेल्या माता भगिनी आहेत, बहिणी आहेत, छान पद्धतीनं तुम्ही नाचल्या. पण त्यानंतर फक्त इंस्टाग्रामवर तसं नाचायचं नाही अशी एक शपथ घ्या, नाहीतर तू भीम कन्या लगेच संध्याकाळी तो व्हिडिओ कच्चा बदाम पक्का बदाम, हे तुला लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर तू डायलॉग घालायली माय नाही तो कोण बे, लगेच आमचं दलिंदर इकडून, तू नहीं कोई और सही और नहीं कोई और सही, लाख हसीना है जमाने में तू अकेली तू नहीं. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात घ्या की ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्यांचं भारताच्या या जडणघडणीमध्ये योगदान आहे, त्या प्रत्येक महापुरुषांच्या नामाचा जय जयकार होणं काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे, वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकरुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन केलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ. शर्ते किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, ये रे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजी राजे, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे सम्राट राजश्री शाहू महाराज, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ज्यांनी पायी चढून गाजवला, ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, युवकांचे प्रेरणास्थान भगतसिंग. बाहेर जाऊन निस्ते भांडणं करणं, डायलॉगबाजी करणं करत असेल
याला मार त्याला हाण, त्याच्यानंतर पहिले त्याचे केस पाहायचे, केस. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कलम 19 मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिले राहण्याचं, है ना, राहण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांनी सांगितलं सुटा बुटात या. तू एक पॅन्ट एका पायावरली 25 जागी फाटलेली आणि त्याला तू फॅशन म्हणायला. कोल्ड कॉफी पाहिजे तुला, कोल्ड कॉफी. गावाकड तू परातीत गरम चहा पिणारा, तुला कोल्ड कॉफी पाहिजे. म्हणजे हे कळणं काळाची गरज आहे. इथं प्रत्येक गोष्ट विनोदात्मक घ्यायच्या नाहीये. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. कारण का, किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है. अरे म्हणून त्या कपड्यात आपल्याला राहायचं नाही. तर आमचे काही दलिंदर आहेत, कुठून केसाचा प्रकार आणला काय माहित. अख्खे केस बरोबर आहे, मधातल्या तुर्याला पिवळं केलं त्यांना डडांग. इथे येत नाही. भवानील वस्तारा मारला होय का ना, भवानील वस्तारा. अरे आपल्याला बदलायचंय, परिवर्तन करायचंय. किती दिवस. आता आपण आर्थिक मागासलेले नाहीत, शैक्षणिक मागासलेले नाहीत, तरी आपण दाखवत असाल तर कुठतरी चुकायलंय. ते परिवर्तन करण्यासाठी जागरूक व्हायचंय. अरे त्या डमणीवाल्यांनी जात विचारली, डमणी पलटी झाली, घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर माता रमाई होत्या, दरवाजा उघडला. नवऱ्याच्या चेहऱ्यावरला दुःख दिसलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले लक्षात घ्या, कदाचित ते आपल्या देशात नसते. व्यवस्था काय होती. आज तुम्ही नाचलात का, ते राज्यघटनेच्या कलम 19 मुळे. नाहीतर तुमचा कार्यक्रम डिलीट होता. डिलीट म्हणजे डिलीटच. कयाचं नाचणं दिसणं आले. गावाच्या बाहेर होतो आपण, आपली पंगत वेगळी होती भाऊ, आपला कार्यक्रम वेगळा होता. आपल्या पाठीला महत्वाची गोष्ट, कमरेला झाडू होता, गड्यामध्ये मडकं होतं. अरे ते काढलं कुठल्या देवपुरुषांनी नाही, आपल्या बापानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे आपल्याला तरी बसण्याचं स्वातंत्र्य दिलं, नाचण्याचं स्वातंत्र्य दिलं, पण सांगितलं काय, लेकरं मोठे करा, शिकवा, त्यांना प्रशासनात पाठवा. जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी तो बोलला पाहिजे. ते करण्यासाठी शिक्षण आहे. ते नाही करता आलं तर मग कार्यक्रम बिघडलेला आहे आपला. आणि मग रमाबाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला वृत्तांत सांगितला आणि सांगितलं मी बॅरिस्टर झालोय, 12 लॉ पूर्ण केलाय, MSc पूर्ण केली, DSc केली, अनेक प्रबंध सादर केले, PhD मिळालेले. चाल गुन्ह्या गोविंदाने आपण इंग्लंडला राहू. हेरिटेज नावाचं त्या ठिकाणी घर आहे, छान पद्धतीने राहता येते. 3000 स्क्वेअर फूट मध्ये 35 कोटी रुपयात भारत सरकारनं खरेदी करावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांचं घर. आपला बाप लहान नव्हता, लय लोक या देशात श्रीमंत होते, पण एकमेव किंग हे जो देशात शिकून भारतात आला. साधी गोष्ट आहे ना. आणि मग महत्वाची गोष्ट झाली काय बाबा, चल आपण गुन्ह्या गोविंदाला तिथे नांदू. तेव्हा आपली माय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोललेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपले उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, मात्र आपलं पालन करते आपली माय हे बी आपण विसरता कामा नये. कारण आपली माय त्या ठिकाणी कळाली. भीमराव पाया पडली आणि सांगितलं 1920 ला तुम्ही इंग्लंडला शिकायला जात होता. शिकायला जात असताना तुम्ही मला 2 आणे दिले होते आणि सांगितलं होतं कधी वेळ वाईट आली, परिस्थिती वाईट आली तर हे 2 रुपये तुला खर्चायला ठेव. तेव्हा ते 2 रुपये मी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवले आणि सांगितलं एखादं पुस्तक तुमच्या वाचनात येईल, या पुस्तकाने मस्तक सशक्त होईल, सशक्त झालेला मस्तक हस्तक होईल आणि त्याच्यातून आपला निश्चित पडलेला समाज बाहेर निघेल. त्याच्यावर डायलॉग तयार झाला की तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या, ती तुम्हाला जगवेल, आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, ती तुम्हाला जगण्याची अक्कल शिकवेल. सेज दॅट रमाबाई आंबेडकर. ही आपली माय म्हणली म्हणून बाबासाहेब आंबेडकर इथं राहिले. MC सेटलवाड सोबत भेट झाली. MC सेटलवाड सोबत भेट झाल्यावर झालं काय, लगेच इंग्रजले दलिंदर. इंग्रजाला चॅलेंज नाही. इंग्रजापासून आपण स्वातंत्र्य झालो नाही, बळजबरीनं त्याने तुम्हाला स्वातंत्र्य केलं. कदरली ती तुम्हाला. ते जाऊ लागले, आपले लोक म्हणले थांबा, ते म्हणले नग नग. तेल काय यायच्या नादी लागलो तर आपण बिघडायसारखे. बाय चान्स सांगतो, इंग्रज तुम्हाला स्वातंत्र्य करून गेले नाही, बळच सोडून गेले. ते आपले लोक थांबू लागले त्याला, तरी ते थांबले नाही. अरे या देशाची मेंटॅलिटी हो. या देशात परिवर्तन करताना एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळालं, मी गेल्यावर हे दलिंदर चांगले राहतील काय सांगता येत नाही. म्हणून बाबासाहेबांना राज्यघटना कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्य लिहावं लागा. एकमेव देश आहे, जगातल्या कुठल्याच राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नाहीत. काऊन लिहिले, कारण आपला देश आहे भाऊ. इथं पानपोईवरला ग्लास साखळ दंडानं पक्का बांधून ठेवा लागते. पानपोई ना पानपोई, तिच्याला ग्लास साखळ दंडानं एल्डिंग करून बांधून ठेवा लागते. अरे भिकारचोड ग्लास सोडणार नाही तर देशाचं काय परिवर्तन करणार आहे. मेंटॅलिटी आहे ना. बाबासाहेबांना कळलं मी गेल्यावर हे सुधारणार नाहीत, ते दुसराच काहीतरी कार्यक्रम करतील.
आता मला सांगा, शाळेतली घंटी कोणा गायब केली रे? गाडीगिरीवर कोण ऐकली? बाबासाहेबांना एवढी हयात घालून 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेतलं पाहिजे, बेजार झाले. घंटी कोणा ऐकली गाडीगिरीवर? तुम्हीच. शाळेच्या व्हरांड्याची फरची हलू लागली, मायच्यान सांगा चोरून कोणा नेली? शाळेचं पत्तर हल्लं, गोठ्यावर नेऊन कोणा टाकलं? आणि मग परिवर्तन काय होणार? त्याच्यात पुन्हा तू शाळेत जातो, मास्तराला विचारतो खिचडीचं काय? आता त्याला तांदूळ मोजायचे का लेकराला शिकवायचं? कुठाने किती बेकार आहेत. अरे मग आपल्या बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार आहे, तो आपल्याला उपभोगायचा आहे, त्याच्यातून काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे त्या ठिकाणी इंग्रजी शासन आपल्या देशात आलं, देशात आल्यावर इंग्रजांना कळालं माणूस हुशार आहे, हे आपला कार्यक्रम करील. मग इंग्रजांनी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांना एक टीप दिली डायरेक्ट की तुम्ही काय करा, मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद घ्या. बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला, जर मी मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद घेतलं तर एखाद्या आरोपीला मी वाचीन, पण ज्या समाजाची काहीच गलती नाही, यांच्यावर जो अन्याय व्हायला यांना बाहेर कोण काढणार? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या, मद्रास उच्च न्यायालयाचं न्यायाधीश पद नाकारलं. तुम्ही पहा, इंग्रजी राजवटीमध्ये कुठलाही इतिहासातला समाजसुधारक विचारवंत पाहत, त्यांना इंग्रजांनी उचलून तुरुंगात टाकलेले. गांधीजी येरवडा कारागृह, पंडित नेहरू भुईकोट किल्ला, कुठलाही नेता घ्या, लोकमान्य टिळक मंडाले, कुठलाही नेता घ्या, कुठं नेऊन टाकलं त्याला तुरुंगात. फक्त इंग्रजांनी बाबासाहेब आंबेडकरांना हात लावला ना, त्याला माहीत होतं हे शिकलेले आपलाच कार्यक्रम काहीतरी वेगळा करेल. पॉवर ऑफ एज्युकेशन, ते पॉवर आपल्याला कळणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्या पोराचं काय आहे? आमचं पोरग वारंवार बदलायले. हे लेकरं पुढं आमच्या बोकांडीवर बशी जाऊ नका. माय एकीकडे बाप एकीकडे, पोरगा आमच्या बोकांडीवर है ना. आणि त्याच्यात ते दुसरं पाहिलं, तर त्या लहान लेकराला काही कळत नाही, कार्यक्रमाचा वेळ संपलेला आहे, ते पाहतंय कार्यक्रमात काय चाललंय, कशामुळे चाललंय काही घेतलं नाही. त्यानं फक्त लाईटच मोजले किती आहेत पहिल्यांदा, काही लाईट मोजले, काही ना खंबे मोजले. एक जणांनी झेंडे मोजून काढले, झेंडे मोजता मोजता एखादा दाखवलं मागं बी हेत म्हणला. तर सांगायचं तात्पर्य बाबा की आपल्या लेकरांना शिकवणं काळाची गरज आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे आपल्या हिताचं रक्षण करणारी सभा स्थापन केली, समता जनता प्रबुद्ध भारत स्थापन केलं. मी युवकांना एकच विनंती करतो, पोरो आपल्याला काय करायचं मात्र येणाऱ्या काळात आपला बापही या ठिकाणी बसला पाहिजे. इथं बसलेल्या पोरी स्वतःला भीम कन्या म्हणून घेत असाल तर पहिले एक काम करा, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे स्नॅपचॅट आहे, आपल्याकडे महत्वाची गोष्ट इंस्टाग्राम आहे. स्नॅपचॅट मध्ये तू कशी आहे हे लोकांना दाखवायची गरज नाही, अख्ख्या पोराला माहिती आहे तू कशी आहे. त्यामुळे तू आगाव बेजार व्हायचं नाही. पण पोरीपासून लांब राहा. बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेला परिपूर्ण कायदा महिलाच्या बाजूने झुकताय, त्याचा नाद करायचा नाही. त्याचा नाद केला की तुझी मातीच होती. हा, तिनं जर असं जरी म्हणली की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त काळ माझ्याकडे टक लावून पाहिलं, डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीस प्रशासन उचलते, टायर मध्ये गुतडू हाणते तुला माहिती. म्हणजे एखाद्या पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोराला हाणतात. पण ताई मला प्रश्न पडते, तुला कस काय माहित त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ पाहिलं म्हणून? टाळी एका हाताने वाजत नाही ना, टाळी एका हाताने वाजत नाही. पण तरी पण दलिंदरा तो काम आहे, पुस्तकात तुला माय दिसावी, पुस्तकात तुला बाप दिसावं, त्या पुस्तकातून चरित्र बदलता यावं. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पायखे, तिथं महिलावर अन्याय झाला तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार निघली पाहिजे, जिथं बुद्धिवादाने कधी कधी लढता आलं तर बाबासाहेब आंबेडकर आपण व्यक्त केलं पाहिजे. हे आपल्याला काळाची गरज आहे. मात्र होतंय काय? पोरींना कळकळीची विनंती आहे, काय करायचं कर. पण सर्वात महत्वाची एक विनंती आहे की जरासं या इंस्टाग्राम मीडिया पासून बाजूला राहा. एकदा तू नोकरी लागली, कुठं जरी मोठी झाली ना, मीडिया तू आज शोध घ्यायला येते. आज तू खाली बसली ना, हे समजा तू PSI म्हणून तू सिलेक्शन झालं असतं, अनिल भाऊला काही करून इथं तिला बोलावत लागलं असतं. पण ती काय करायली? मैंने देखा तूने देखा. हा, आणि आमच्या दलिंदरला घेत पहिले तो कभी कभी गम था. याला चॅलेंज नाही ना, गाणं आलं याचा ट्रेड बदलला. ऊर्जा काले कावा ते बुंड चकंड पावा. चॅलेंज नाही भाऊ याला.
मलाही वाटलं जरासं कडूबाई सोबत राहून जरासं ट्रेनिंगच घ्यावा. इकडे कार्यक्रम लय प्लस आहे, पण सांगायचं तात्पर्य नाहीये. प्रबोधनातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोहोचणं काळाची गरज आहे. लक्षात घ्या, 2024च्या 200 तारखा बुक आहेत आणि त्याच्यातल्या 68 तारखा भीम जयंतीच्या आहेत. नॉट अ जोक. म्हणजे आपण केवळ बाबासाहेब मांडण्याचं काम केलं नाही, जसं बोलतो तसं चालतो. कोपरगावमध्ये बसलेले काही विद्यार्थी असेल, कोणाचे आई वडील वारले असतील, शिकण्याची इच्छा असेल तर छाती ठोकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक म्हणून सांगतो, त्या पोराला नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देईल, हाही शब्द या ठिकाणाहून द्यायला. नाही तर आजकाल डायलॉग मारणारे आहेत. आणि तेच आपल्याला कळलं पाहिजे की व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला कळणं काळाची गरज आहे. ती आपल्याला कळलं नाही तर येणारा काळ बेकार आहे. राज्यघटनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे भाग क्रमांक 3, आऊ करू नको. हा, तिकडं बसलाय, तिथून काहीतरी कार्य करायला, त्याचं म्हणणं हे बाकीचं काही लागतंय हे का नाही. आणि त्याच्यामुळेच आपले वांधे आमच्या पोराचा दिसते त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. स्टेटस ठेवायला नेत्याचा, स्टेटस ठेवायला युवा कार्यकर्त्याचा, पुन्हा त्याच्यात बाप्पा त्याचे डायलॉग, सळसळती तोफ, युवकांचे प्रेरणास्थान, भाऊ 7वी नापास, तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भाऊच्या सोबत 3 लोक है ना, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस. अरे बापरे. हा, हे याचं स्टेटस. इथं बसलेली माय आणि बापाला तुमचं पोरग म्हणून एक शपथ घ्या, दररोज हप्त्यातून एकदा पोराला हाता घालून काढायचं. घ्या शपथ. काय म्हणलं कस काय, म्हणजे पोरग बसलंय, जाताना एक झापड येताना एक झापड. पोरग म्हणलं कस काय, तर बापाला म्हणायचं तेरा बाप अभी भी जिंदा है. त्याला कळायला पाहिजे, त्यानं माझाच करू नये, त्यानं स्टेटस ठेवलं. आता पोरगी आहे, छान शिकायली, अभ्यास करायली, 12वीला ट्युशनला चालली, नाही तर ट्युशनला चालली फिजिक्सच्या कॉफी शॉप मध्ये, बायोलॉजी बापाच्या डोक्याची, केमिस्ट्री. नाही तर पोरगी गेली नीट करायला, नीटच होऊन आली. तर आपलं काम आहे मायबापानं आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे. आपल्या पोरीचा मोबाईल आहे, मोबाईलच्या स्टेटसवर पोरीच्या दिसलं, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, कार्यक्रम बिघडला. अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, बनाई तो इसमें रुसवाई क्यों है. 10 बाय 10च्या रूम मध्ये न टाइम लावता मारायचं, काही फरक पडत नाही, औलाद आपलीच आहे. आणि ताई 1000 जोडप्या माग 150 घटस्फोट आहे. घटस्फोटाचं एकमेव कारण आहे ॲटिट्यूड, एकमेव कारण. तिचं म्हणणं आहे मी शिकलेली आहे, मी काय ऐकू. आणि मायबापांना विनंती आहे, आपल्या समाजामध्ये गरिबी आडवी आली ना, त्याला कुठलं भाषण कुठला कार्यक्रम आपलं घर चालवत नाही. ज्याची झळ आहे त्याला कळती. म्हणून आपल्या पोरीला एखाद्या दलिंदरानं नाकारलं ना, तेव्हा जोपर्यंत तिला मायबाप आहेत तोपर्यंतच तिला त्या घरात राहता येते. एकदा मायबाप गेले, तिचा कार्यक्रम बिघडला. म्हणून शिक्षणाची संधी आपल्याला बाबासाहेबांना दिली. येणारा काळ होता, काय होता, राजाच्या घरातून राजा जन्माला यायचा. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है, बिकॉज इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज आवर युअर युजेस. ते आपला कार्यक्रम आहे, आपल्यासाठी आहे. आणि म्हणून राज्यघटनेने ती ताकद दिली, झोपडीमधून एखादी पोरगी IAS होऊ शकते. शिक्षणाची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली, मात्र ते शिकता आलं पाहिजे. नाहीतर तू कुठं चालली शहरात, लगेच एखादं दलिंदर इंस्टाग्रामला तुला मेसेज करायला हाय, आणि याची इंग्रजी, याला हाय अँड बायच येते, बाकीचं बर्थडे याला माहित नाही. बी टाकल्यावर खालून येते टपाक टुपुक सेंट, अॅनिव्हर्सरी बाकीचं खालून येते टपाक टुपुक सेंट. तशी इंग्रजी शिकलेली, आणि त्याच्यात हिची इंग्रजी बाप्पा, विथ माय बेस्टी, बेस्टी विथ माय ब्रो. आणि ब्रो कोणता, मानलेला. सख्या भावाला दलिंदर तू बोला ना, तिकडला ब्रो कोण आहे, विथ माय ब्रो. नवीन डायलॉग पुन्हा, विथ माय सिसो. हातान बिनाकामी आपण हे धंदे करायला पण बिनाकामी. अरे काहीच गरज नाही. शहरात गेली, शिकायला गेली, नीट शिक, बापानं संधी दिली आहे. रात्री घरी गेली, 9 वाजता घरी गेल्यावर आपल्या बापाकडे पाहिलं, बापाची फाटकी बनेल दिसली, अरे परिवर्तन करायचं, आपल्याला काहीतरी शिकायचंय. शिक्षणाचा अधिकार आहे. PSIची रँक पण आपली किती कमी मार्कावर लागली आहे, आपल्याला ती संधी आहे. पण त्या कार्यक्रमात तू जर चलू द्या, हेच टाइम भेटला का त्याला बी कसं काय ते
हे अज्ञान आहे ते आपल्याला मिटवावं लागेल. मग वेलबीनं बायाकडे पाहिलं. एनीबडी क्वेश्चन. बाया मला नको ग माय एवढ्यात विचारल्यावर आखे लोक मायाकडे पाहतील ना. या काही बाईन प्रश्न विचारला नाही. बाया डेंजर आपल्या इथल्या. पुन्हा बायाचे प्रॉब्लेम काय. सून स्वयंपाक करायली तर पोळ्या जाडच करायली, मधला भाकच पतला व्हायला. हे आपल्या इथल्या बाया. आणि मग वेलबीनं काय केलं, पुन्हा माणसाकडे पाहिलं. माणसाकडे पाहून विचारलं एनीबडी क्वेश्चन. पुन्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात वरती केला आणि त्या ठिकाणाहून आपला बाप त्या ठिकाणी भीम गर्जना करतो. मिस्टर वेलबी आय आस्क वन क्वेश्चन. मिस्टर वेलबी आय आस्क वन क्वेश्चन. मिस्टर वेलबी तेव्हा सांगतो की मिस्टर भीमराव, तुमच्या देशातल्या 120 तज्ञ लोकांचं विचार मंचावर मी मत घेतलंय, मला तुमचं मत ऐकण्याची गरज नाही. तेव्हा आपला बाप पुन्हा त्या ठिकाणाहून भीम गर्जना करतो. मिस्टर वेलबी आय आस्क वन क्वेश्चन. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. पुन्हा मिस्टर वेलबी सांगतो मिस्टर भीमराव, तुमच्या देशातल्या 120 तज्ञ लोकांचं मत मी ऐकलंय, मला तुमचं मत ऐकण्याची गरज नाहीये. अरे शिक्षण म्हणजे स्वाभिमान, शिक्षण म्हणजे हक्क, शिक्षण म्हणजे समता, शिक्षण म्हणजे धर्म समभाव. त्या ठिकाणी आपला बाप उभं राहतो आणि म्हणतो मिस्टर वेलबी, जे दलिंदर 120 ज्यांचं मत तू ऐकलंय आणि जे मत व्यक्त केलंय, जे त्या पुस्तकातून व्यक्त केलंय, त्या पुस्तकाचा लेखक मी आहे. त्याचं नाव द प्रॉब्लेम ऑफ रुबी आहे. अरे हे परिवर्तन आपल्याला करायचं, आपल्या स्वाभिमानावर ठाम राहायचंय. 10-5 रुपयानं काही होणार नाहीये. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे आपले लोक विधिमंडळात पाठवायचे असतील, इथून पुढे आपले लोक संसद सभागृहामध्ये पाठवायचे असतील, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशन समोर एक साक्ष दिली होती. 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू. 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू. या भारतात अंबानीकडे किती पैसा डझन मॅटर, अंबानीने मतदान करू द्या, विठ्ठल कांगणेने मतदान करू द्या, व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 1च. व्हॅल्यू काय 1 इज इक्वल टू 1. आणि म्हणून एकच काम करायचं, येणाऱ्या काळात माईचंद सांगतो झोपेत तडपडू तडपडू मरसा, मैजीब काळी आहे. जर मतदानाचे पैसे तुम्ही घेतले ना, आपले लोक निवडून दिले नाही, चलता चलता आट्या हुश. बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, स्वाभिमान महत्वाचा आहे. तो स्वाभिमान आपण तेवढ ठेवसाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. बाबासाहेब म्हणजे केवळ नाव नाही, बाबासाहेब हा स्वाभिमान आहे. बाबासाहेब हे अन्यायाविरोधाचा एक आवाज आहे. तो आवाज आपण जागृत ठेवसाल. कारण वामनदादा कर्डकांनी छान म्हटलेलं आहे, हल्ल्यावरती होती हल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुचे